झालं ते दापोली तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा कळवळा चालू होता तो अमित बिन ह्यावेळेस पंचाच्या भूमिकेत असणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये मोहसिन आणि पांडू ही दोन फलंदाज डी स्पोर्ट्स संघाकडून सलामीच्या जोडीला आलेले आहेत. तसंच बघ्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं शतक कोणता गोलंदाज घेऊन येतो. चला लवकरात लवकर सामन्यात सुरुवात करायची आहे. पंच खूप वेळ जातोय आपल्याला, आजच्या दिवसामध्ये अजून 2 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. मला वाटते सलामीची वैयक्तिक पद्धतीत पहिलं संघासाठी पहिलं शतक असणार आहे. पॉवर प्लेचं शतक असणार स्वतः कर्णधार बंड्या उर्फ महेंद्र बंड्या गोलंदाजीला येणार आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अनंत बाबू एंडकडून गोलंदाजीला असणार आहे तो बंड्या. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं शतक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं शतक असणार आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. दोन्ही संघांनी लक्ष घ्यायचं आहे. हा सामना कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चेक. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं शतक असणार आहे. पॉवर प्लेचं शतक घेऊन आला आहे. गोलंदाजी मारुती गोलंदाज आहे तो बंड्या. स्ट्राईकला असणारा फलंदाज मोहसिन. नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे तो पांडू. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या शतकामध्ये. पहिला चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट स्वरूपात चेंडू जातो. चेंडू काही समजत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक आपलं काम बजावतोय. धावसंख्या स्थिरवरती आहे ती 0वर. पुन्हा एकदा गोलंदाजी मारती गोलंदाज सज्ज होतोय. बंड्या गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो मोहसिनसाठी. मोहसिन फलंदाजीला सज्ज होतोय. पुन्हा एकदा हलक्यातने काढण्याचा प्रयत्न होता. डॉट स्वरूपात चेंडू काढतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट स्वरूपात काढतोय. मोहसिनला काय चेंडू समजत नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शरीरावरती आदळतोय तो चेंडू. मोहसिनच्या धावसंख्या स्थिर आहे ती 0वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मारती गोलंदाज सज्ज होतोय. बंड्या गोलंदाजी करतोय. थोडा राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यात थोडासा दुखापत आहे दिसून येते ते मैदानामध्ये बंड्याला. तोच बंड्या गोलंदाजी करतोय तो मोहसिनसाठी. पुन्हा एकदा या चेंडू स्केलच्या दिशेने घेऊन गेला. बिगिट 6 धावांसाठी. 6 धावाने संघाचं खातं वैयक्तिक खातं होतंय. धावसंख्या मैदानाकडे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं शतक घेऊन आला गोलंदाज पंड्या. त्याने बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट स्वरूपात काढले होते. तोच पंड्या यावेळेस तिसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने विकेट करून मोहसिनच्या बॅटमधून आला होता षटकार. इरादा स्पष्ट करतोय तो मोहसिन. 6 धावेने वैयक्तिक खातं व संघाचं खातं खोलतोय तो हा मोहसिन. धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती 6वरती. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. पहिलं शतक प्रगतीपथावरती आहे. पंड्या गोलंदाजी करत होता. 2 चेंडूवरती डॉट स्वरूपात काढलं होतं. त्याचं उत्तर दिलं ते मोहसिनने. षटकाराने उत्तर दिलंय ते बंड्याच्या गोलंदाजीवरती. 6 धावे. 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते. वैयक्तिक धावांवरती खेळतो तो मोहसिन. 6 3 चेंडू आणि 6 धावांवरती खेळतो. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मारवती सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार तो मोहसिनसाठी. मोहसिन फलंदाजीला सज्ज होतोय त्या पंड्याच्या गोलंदाजीवरती. नाही तर शॉर्ट पिच चेंडू बिगिट काय होता. स्ट्रेट घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून झेलतोय का पायचा आहे तोपर्यंत सहजरित्या 1 धाव पूर्ण केलाय. दुसरी धावचाही प्रयत्न करतोय पांडू आणि मोहसिन सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात. 2 धावने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 8वरती पोहोचते. 4 चेंडूचा खेळ झाला होता. त्यामध्ये पहिला चेंडू डॉट स्वरूपात. दुसरा चेंडू शरीराष्ट्रवरती आदळला होता. दुसरा चेंडू डॉट स्वरूपात. तिसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार आणि चौथा चेंडू खेळतो मिड ऑफच्या दिशेने 2 धावांसाठी. 2 धावने संघात भर पडली होती ती 8वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय तो बंड्या. एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर आहे ती 8वरती. 1 तेरी तो 1 मेरी असं उत्तर देतोय तो हा बंड्या. धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आहे ती 8. पहिलं शतक प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं शतक आहे. बंड्या गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो मोहसिनसाठी. बघूया मोहसिन कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या डी स्पोर्ट्स संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बिगिट स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा षटकार.
फलकावरती पूर्ण झालेले आहेत. अतिशय ताबडतोब अशी फलंदाजी मौशिम यांच्या बॅटमधून आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. 2 षटकार देखील ठोकले त्याने. तर त्याचबरोबर आपण बघितलं की लॉंग ऑन रिझनमध्ये एक स्ट्रोक असा केला जिथे 2 धावा देखील प्राप्त झाल्या. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय तो अर्थातच विवेक पवार असेल. ब्लू ब्रिज एंडकडनं त्याला गोलंदाजी करावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील त्याने प्राप्त केलंय. कालच्या दिवसामध्ये तर तो अक्षरशः हिरो ठरला होता. या संपूर्ण स्पर्धेमधले एक मात्र त्याने मेडन षटक देखील आपल्या नावावरती नोंदवलेला आहे. असा हा गुणवान गोलंदाज अतिशय प्रतिभासंपन्न गोलंदाज आपल्याला विवेक पवारच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला भेटतोय. तर त्याच वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडंसं बदल केलं जात आहे. आपण बघतोय जो ऋषी आहे त्या ऋषीला आता लॉंग ऑन रिझनमध्ये पाचारण केलं जात आहे. समोर आहे अर्थात एक बलाढ्य खेळाडू पांडू असणार आहे. विवेक पवार आणि पांडू हे द्वंद्व खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग असेल. हे बॅटल खऱ्या अर्थाने रंगतदार होईल यात काही शंकाच नाही. तर विवेक पवार पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय आणि चेंडू मात्र गेलाय तो अर्थातच फर्स्ट स्लिप रिझनमध्ये. त्या ठिकाणी स्वप्नील शिंदे आहे, व्हाईस कॅप्टन आहे. त्याच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी असेल. बंड्या मात्र आपल्याला कॅप्टनच्या रूपामध्ये देखील पाहायला भेटतोय. ज्याने पहिलं षटक हाताळलं. काही चेंडू नक्कीच चांगले देखील टाकले. 3 चेंडू मला वाटतं शक्यतो त्याने डॉट टाकले. त्यानंतर 3 चेंडूंवरती मोठं आक्रमण देखील झालं. 2 षटकार आपल्याला या पहिल्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाले. अशा पद्धतीची जर आपण कॅल्क्युलेट केली धावसंख्या तर 14 झालेली आहे. दरम्यान त्याच वेळेला विवेक पवार या षटकातला पुढचा चेंडू टाकेल. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. लोअर फुल टॉच आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये ऋषी आपल्याला पाहायला भेटतोय. जोपर्यंत वेगाने चेंडूवरती येतोय एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. एक धाव मात्र गेली तरी काही तेवढी फार मोठी फरक पडणार नाही आहे कामगिरीमध्ये. जर चौकार आला षटकार आला तर मात्र कुठेतरी प्रेशर क्रिएट होईल डिफेन्स करणाऱ्या संघावरती. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी चौकार षटकार रोखण्याचा प्रयत्न देखील सातत्यानं होत राहील. आता स्ट्राईकवरती आहे तो मौसिम बोरणकर ज्याने दापोलीचं टेनिस क्रिकेट अक्षरशः ढवळून काढलंय. तोच खऱ्या अर्थानं बिनीचा सिलेदार पुन्हा एकदा सज्ज होईल एक मोठा फटका खेळण्यासाठी. दापोली प्रीमियर लीग पर्व 8 मधला तिसरा दिवसाचा खेळ आपण पाहतोय आणि सेकंड क्वालिफायरचा सामना आहे. डिफेन्स करणारा संघ आहे आरपी किंग तर फलंदाजी करणारा संघ आहे DS स्पोर्ट्स दापोली. पंचांकडे दात मागितले. स्वर चेंडू डिक्लेअर केलाय पंचाने. आपला हात भूमी समांतर केल्यानंतर एका अवांतर धावेची नोंद धावफलकामध्ये घेतली जाईल. धावफलक मात्र पुढे सरकतोय. धावा झालेत 16 झालेत. 16 रन लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. DPL पर्व 8 मध्ये पहिल्या विकेटसाठी जी सर्वोत्तम पार्टनरशिप राहिली आहे पाडले फायटर्सच्या संघाकडनं आम्ही पाहिली होती. अर्थात ते फलंदाज होते आदिल आणि सिद्धू. यावेळेला मोठा फटका आलाय डीप मिड विकेट रिझनमध्ये. सिद्धू आपण बघितलं ऋषी आहे त्या ठिकाणी आणि ऋषीने चेंडू आडवेल तोपर्यंत 2 धावा मात्र वेगाने पूर्ण होत असताना धावसंख्या मात्र 18 पर्यंत पोहोचते. पहिल्या षटकामध्ये अतिशय ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळाली. 3 चेंडू आपण बघितले की जे घनाघाती स्ट्रोकचे देखील पाहायला मिळाले. 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी गेले. एका चेंडूवरती 2 धावा आल्या. एकंदरीत 14 धावा पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत 4 धावा प्राप्त झालेत. एकंदरीत 18 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय DS स्पोर्ट्स. यावेळेचा चेंडू आखो टप्प्याचा आहे. गती परिवर्तन केलंय. फलंदाज रीड करू शकला नाही. चेंडू मात्र थेट गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वेल डन विवेक. ही आहे विवेकची खासियत. अतिशय व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी करण्यामध्ये याचा हातखंडा आहे. चांगल्या पद्धतीची अस्त्र आणि शस्त्र विवेक पवारच्या भात्यामध्ये आहेत. प्रत्येक वेळेला नवनवीन अस्त्रांचा शस्त्रांचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर आरबी किंगचा तो ब्रह्मास्त्र देखील आहे. हे ब्रह्मास्त्र गोलंदाजीसाठी वापरले गेले. मोठा फटका आलाय. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. हा जातोय DPL मधला अजून एक खणखणीत षटकार. मौसिम बोरोडकर देखील तेच सांगतोय. जो डर गया सो मर गया. फिलहाल यहाँ पर गेंद को भेजा है सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. क्या कमाल की बल्लेबाजी इस समय मौसिम बोरोडकर के द्वारा. चाहे गेंदबाज कौन सा भी हो, विवेक पवार हो या बंड्या हो, हमारा नेचुरल खेल खेलने का हम जरूर प्रयास करेंगे. हर गेंद को सीमा रेखा के बाहर भेजने का प्रयास होगा और उसी गेंद के ऊपर हमने देखा था कि शानदार तरीके के साथ स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद को भेजा था जो कि 6 रनों में तब्दील होती हुई 6 रनों के साथ इस समय स्कोर आगे बढ़ रहा है. काफी तेजी के साथ रन बन चुके हैं.
24 यानी कि 24 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। विवेक पवार के हाथ में गेंद है, राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार है। सामने मौसम जैसा एक बेहतरीन सितारा तैयार होता है। फिलहाल यहाँ पर बड़ा स्ट्रोक, हवाई फायर खेला है, क्या यहाँ पर कैरी कर पाएंगे, लेकिन गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। मैदानाकडे 2 शतकांचा खेळ समाप्त होतोय. 2 शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 30 वरती. या षटकामध्ये धावा आल्यात त्या विवेकच्या तब्बल 16 धावा आलेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं शतक घेऊन आला होता पॉवर प्लेच्या शतकामध्ये. पहिल्याच शतकामध्ये आल्या होत्या त्या. बंड्याच्या षटकामध्ये 14, दुसऱ्या शतकामध्ये विवेकच्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 16. अशा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या डी स्पोर्ट संघाची 30. काय वाटतंय क्षीरसागर सर, धावसंख्या अजूनही 3 षटकं बाकी आहेत. किती धावा आतापर्यंत पोहोचवल्या जातील या डी स्पोर्ट संघाकडून? आकाश, या ठिकाणी जर अशाच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली तर आय थिंक 70च्या आसपास धावा इथे सेट होऊ शकतात. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आतापर्यंत प्राप्त केल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 16 बनवल्या. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किमान तरी 30 ते 35 धावा धावफलकावरती सेट केल्या गेल्या तर 65 किंवा 70च्या आसपास मला वाटतं इथे धावसंख्येचा डोंगर उभारला जाऊ शकतो. जोपर्यंत मौसम आहे तोपर्यंत षटकारांचा आकाश नक्कीच पाऊस पडेल इथे. बरोबर सर. आता बघूया तिसरा गोलंदाज आहे वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी तिसरं शतक घेऊन आहे फरदीन काझी. एक फरदीन काझी आपण पाहिला तो मुंबईचा जो SP संघामधून खेळतो तो फरदीन काझीने. आता DPL मध्ये जो आरबी किंग संघामध्ये खेळतोय तो फरदीन काझी गोलंदाज आहे आणि तो फरदीन काझी आहे तो फलंदाज. बघूया आता हा फरदीन काझी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 30 धावा झाल्या. 30 धावामध्ये 29 धावांवरती मोहसिन खेळतोय. वैयक्तिक धावा बनवतोय ते 29. पुन्हा एकदा गोलंदाजी मारती गोलंदाज आहे तो फरदीन. राईट नंबर विकेट मारण्याच्या पांडूसाठी फुल टॉस चेंडू विकेट क्रॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत सहजरित्या मोहसिन आणि पांडूने एक धाव घेतली. एका धावने संघात भर पडले. धावसंख्या पोहोचते ती 31 वरती. शतक चालू आहे ते तिसऱ्या शतकातील पहिला चेंडू घेऊन काढला तो पांडूने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला होता. क्षेत्ररक्षक आला होता तो सूरज चेंडू खाली. तोपर्यंत सहज एक धावेने संघाची भर पडली होती. धावसंख्या पोहोचली ती 31 वरती. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो हा फरदीन. परत फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का पाहायचा आहे. सहजरित्या 2 धावा पूर्ण करतोय तो मोहसिन आणि पांडू. 2 धावांनी संघाची भर पडते. धावसंख्या पोहोचते ते 3 वरती पोहोचते. पहिला चेंडू टाकला होता तो लेग स्टंपच्या दिशेने टाकला होता तो स्क्वेअर लेगला खेळून काढला. दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. फुलटॉस बनवला. फुलटॉस चेंडूला कव्हरच्या दिशेने फक्त दिशा दिली. दिशा देऊन क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. 2 धावांनी संघाची भर पडली. धावसंख्या पोहोचते ती 33 वरती पोहोचते. तिसरं शतक प्रगतीपथावरती आहे. अनंत बाबू एंडकडून गोलंदाजीला आला आहे तो हा फरदीन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो मोहसिनसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दात मागतायत. काय घोषित करताय पाहायचं आहे. पंच दात फेटाळून करतायत. डॉट स्वरूपात चेंडू करतोय. 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या फरदीनने 3. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय. धावसंख्या थांबवून ठेवतोय तो हा गोलंदाज फरदीन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यात तो मोहसिनसाठी. मोहसिन हा असा फलंदाज आहे त्याच्या बॅटरीतून षटकार आणि चौकार पाहायला भेटतात. तोच मोहसिन थोडासा विकेट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तो पाहायचा आहे आणि हा षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती
त्याकडे धावसंख्या पोचते ती 45 वरती. शतक चालू आहे तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवरती बिगेट केलंय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारतोय मोहसिन. पाहायचा आहे शेवटचा चेंडू असणार आहे फरदीन काजीचा. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारतोय का मोहसिन आणि आपल्या संघाचा अर्धशतक पूर्ण करतोय का पाहायचा आहे. धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती 45 वरती. वैयक्तिक धावा खेळतोय तो मोहसिन 44 वरती. पुढे हलक्यात काढायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट स्वरूपात जातोय. शतक संपतंय. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 45. अटीतटीची लढत, संघर्षपूर्ण लढत देखील आपल्याला पाहायला भेटेल. कारण सेकंड क्वालिफायरचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो सरळ फायनलमध्ये धडकेल आणि सुपर किंग्ज दापोली या संघाच्या विरोधात आपल्याला लढताना देखील पाहायला भेटेल. हे बॅटल फार इंटरेस्टिंग असेल मित्रांनो. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर मौसिम आणि त्याचबरोबर पांडू ही जोडगोळी आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम पार्टनरशिप सादर करताना पाहायला भेटते. मौसिमचा जर विचार केला तर एक घणाघाती अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली आतापर्यंत. तब्बल 42 धावांवरती तो खेळताना देखील पाहायला भेटतोय. या संपूर्ण स्पर्धेमधली जी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे ती 45 आहे आणि तो देखील रेकॉर्ड ब्रेक करणार का मौसिम हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. गेल्या पर्वामध्ये देखील मौसिम याच्या बॅटमधून एक अर्धशतक आम्ही पाहिलं होतं. पर्व 7 मध्ये, पर्व 8 मध्ये देखील अर्धशतक टोकणारा तो पहिला फलंदाज ठरेल का हे देखील बघणं इंटरेस्टिंग आहे. तर त्याच वेळेला मात्र पाहिलं तर विवेक पवार पुन्हा एकदा सज्ज होईल ब्लू ब्रिज एंडकडनं गोलंदाजीसाठी. याच्या अगोदर त्याने जे षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. तर वैयक्तिक कोट्यातल्या दुसऱ्या षटकामध्ये विवेक पवारच्या माध्यमातून किती धावा बाल केल्या जातील हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू ऑन साइड रिजनमध्ये खेळलेला आहे. बघा लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक आहे तो वेगाने चेंडूवरती गेलाय. केवळ सिंगलच धाव घेण्याचा प्रयत्न होईल कारण स्ट्राईकवरती जास्तीत जास्त मौसिम याला पाचारण करण्याचा प्रयत्न असेल. इन फॉर्म फलंदाज आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. अर्थातच जर तुम्हाला सामर्थ्यशाली बनायचं असेल, जर तुम्हाला सामर्थ्यवान म्हणून साबित व्हायचं असेल तर हा जो लढा आहे तो तुम्हाला एकट्यालाच लढावा लागेल आणि ही लढाई एकट्याची स्वतःच्या हिमतीवरती लढण्याचा प्रयत्न मौसिमच्या माध्यमातून मात्र आपण सातत्यानं पाहिलाय. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर पिच झालाय. पंचांना मात्र आपला हात भूमी समांतर करावा लागेल. एका अवांतर धावेची नोंद मात्र पुन्हा एकदा धावफलकामध्ये नोंदवली जाईल. धावफलक मात्र पोहोचलाय 47 म्हणजे 47 पर्यंत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा, तदनंतर 16 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. एकंदरीत 3 षटकाचा खेळ संपला. 45 धावा झाल्या. चौथ्या षटकासाठी पाचारण केलं विवेक पवारला. गावतळे गावातून बिलॉंग करतो. त्रिवेणी गावतळे संघासाठी सातत्यानं खेळतो. आज DPL पर्व 8चा जर विचार केला RB किंग संघाचा हा देखील एक महत्त्वाचा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. समोर आहे मौसिम नावाचं ब्रह्मास्त्र. हे ब्रह्मास्त्र भेदलं जाईल का? ऑफस्टंपवरचा चेंडू ऑन साइड रिजन मध्ये खेळवण्याचा प्रयत्न झाला. फटका फसला आणि एका डॉट चेंडूची सांगता देखील झाली आहे. चांगला कमबॅक आपल्याला विवेक पवार आणि त्याचबरोबर RB किंग्स दापोली संघाच्या माध्यमातून नक्कीच म्हणता येईल. फलंदाजावरती प्रेशर डालणं देखील गरजेचं आहे. प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. दबाव निर्माण करता आला पाहिजे. एवढ्या सहजासहजी बॅकफुटवरती जाईल त्याला मौसिम म्हणता येणार नाहीये. त्याच्याकडे खऱ्या अर्थानं मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. बघा यावेळेला शेपट होऊन खेळण्याचा प्रयत्न करेल का? मोठा फटका आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा आहे DPL ब्रँडेड शट.
खेळतो वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती अर्धशतकासाठी केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता. DPL पर्व 8 मधलं पहिलं अर्धशतक मौसिम बुरणकर यांच्या नावावरती नोंदवलं जाईल का? महत्वाची लढत आहे आरबी किंग DS फायटर्स दापोली या दोन बलाढ्य संघांमध्ये. विवेक पवारचा चेंडू ऑफस्टंपच्या बाराच बाहेर पिच झालाय. पंचांना पुन्हा एकदा आपला हात मात्र भूमी समांतर करण्यासाठी प्रवृत्त केलंय गोलंदाजाने. एका धावेची नोंद पुन्हा एकदा धावफलकामध्ये नोंदवली जाते. 54 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. मौसिमचं अर्धशतक लक्षवेधी देखील ठरू शकतं. अर्थात क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र लागलेत की DPL पर्व 8 मधलं पहिलं अर्धशतक कोणत्या खेळाडूच्या नावावरती नोंदवलं जाईल. सुवर्ण संधी आहे, चांगली संधी निर्माण केली आहे मौसिम याने आणि त्या संधीचं तो सोनं करेल का हे देखील बघणं फार रंजक आहे. 3 चेंडू झालेत या षटकातले आतापर्यंत. 3 चेंडू रिमेनिंग आहेत म्हणजे याच्यानंतर अजून देखील एक षटक शिल्लक आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 9 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील पण इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला भेटते. मौसिम बुरणकर सज्ज होतोय. या DPL मधलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती होईल का? कॅच आहे का? परंतु कॅच ड्रॉप देखील झालाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न. स्टँडिंग ओवेशन तर मौसिमला मिळालंच पाहिजे मित्रांनो. पहिलं अर्धशतक प्लस 500 अर्थातच या ठिकाणी खूप मोठं कॅश प्राइज मौसिमच्या खात्यामध्ये देखील जमा झालेला आहे. आतापर्यंत विवेक पवार वरती जोरदार आक्रमण देखील पाहायला मिळतं. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 66. बघूया वैयक्तिक पहिल्याच संघासाठी शेवटचं शतक कोणता गोलंदाज जाणार आहे. हाणामारी केली आतापर्यंत मोहसिनच्या बॅटरीतून धावा निघाल्या आहेत त्या 60 वैयक्तिक 60 धावांवरती खेळून मोहसिन 20 चेंडू आणि 60 धावा. अशा प्रकारे आपल्या संघाची धावसंख्येवरती धावसंख्या पोहोचते देई 66. चला आपण सामन्याला सुरुवात करायची. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसात अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. DS वर्सेस RB. हॅलो हॅलो. मोसीने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे. हॅलो हॅलो हॅलो. 4 षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या आहे 66. पक्के वैयक्तिक कुठे पहिले संघासाठी शेवटचं शतक असणार आहे. पॉवर प्ले हाणामारीचं शतक असणार आहे. शेवटच्या शतकामध्ये हाणामारी करताय का पाहायचं आहे. तो मोहसिन आणि पांडू सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. धावसंख्या झाली ती 66. 66 मध्ये महत्वाचा आणि मोठा वाटा आहे तो म्हणजेच या मोसीनचा 60चा वाटा आहे. समोरच्या गोलंदाजांची वाट लावली आहे. अशा प्रकारे जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी केली आहे. 20 चेंडूमध्ये 66ची खेळी. झंझावती अशा प्रकारची खेळी केली आहे आणि झंझावती खेळीच्या जोरावरती संघ पोहोचतोय 66 या धावांचा किंवा ती गोलंदाजी मार्कवरती असणार तर गोलंदाज स्वप्नील असणार आहे. समोर मात्र छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याला आपण ओळखतो तो
लाला असणार आहे, माफ करा या ठिकाणी हा पांडू आहे. पांडू पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पांडू वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती खेळतोय. लालाने अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पहा एक चांगल्या प्रकारचा फटका मारायचा होता, मात्र जमेची बाब आहे. मोसीन हा स्ट्राईक एंडला आलाय, ही जमेची बाब आहे. त्यामुळे निश्चितच मोसीन या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करणार आहे, कारण त्याला फलंदाजीचा सूर सापडलाय. त्याची बॅट तळपते आहे आणि त्याच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत. चौकार षटकारांची अतिशबाजी करणारा मोसीन या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहे. मात्र गोलंदाजी मार्कवरचा गोलंदाज पाहूया त्याला जखडतो का. मात्र पुन्हा एक जबरदस्त फटका आहे, अतिशय सुरेख देखणा अशा प्रकारचा फटका. चौकार येतो, चौकारानंतर गाणं वाजतंय. पुढे 71 अशी धावसंख्या होते आणि वैयक्तिक 64 या धावसंख्येवरती खेळतोय तो आपण मोहसिन पाहतोय. त्याच्या बॅटमधून नुकताच चौकार निघालाय. मोहसिनची बॅट पाहिली तर त्याला या ठिकाणी तो तलवारीसारखी फिरवतोय आणि तलवार फिरवून समोरच्या गोलंदाजांवरती वार करतोय चौकार षटकारांचे, आणि चौकार षटकारांचे वार करत करत आपल्या संघाला मजबूत अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून दिली आहे याच मोहसिनने. मोहसिन मात्र DS स्पोर्ट्स या संघाकडून खेळताना पाहतोय. मात्र त्याने एकूण चांगल्या प्रकारची फलंदाजी करत समोरच्या गोलंदाजांवरती म्हणजेच RB स्पोर्ट्स या संघावरती चांगल्या प्रकारची हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती देखील तशाच प्रकारचा फटका आहे, त्याच प्रकारचा त्याच ताकदीचा हा दुसरा चौकार त्याच दिशेने. किंवा मोहसिन मात्र एक जबरदस्त अशा प्रकारची धुवाधार फलंदाजी करतोय. पहा पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. अशा पद्धतीने मोहसिनने मात्र या षटकाचा चांगल्या प्रकारे समाचार घेतलाय. स्वप्नील महागडा ठरतोय, कारण समोर जर पाहिलं तर हा जो स्थिरावलेला फलंदाज आहे तो मोहसिन येतोय. मात्र हे काम कोणी केलं, नॉनस्ट्राईकवरच्या फलंदाजाने एक धाव काढली आणि एक धाव कडून या मोहसिनकडे स्ट्राईक दिले. त्यानंतर मात्र तसाच प्रकारचा फटका आहे, पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, डोळ्यांचं पातळ लावतं तोपर्यंत हा चेंडू सीमा पार षटकार करता जातोय. ठिकाणी जर विचार केला तर त्याने महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावली आहे. संघाला मात्र मजबूत स्थिती प्राप्त करून दिली. DPL 2022 मधली सर्वोच्च अशा प्रकारची धावसंख्या या संघाच्या नावावरती जातोय. तो संघ मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचा हा विजय साकारण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा अशाच प्रकारचा फटका षटकार जातोय, सलग 3 षटकार.